मित्रांनो, गणेश चतुर्थी ही आपल्या महाराष्ट्रात अगदी थाटामाटात साजरी केली जाते आणि आपल्या घराघरात गणपती बाप्पाची उत्सव मूर्ती विराजमान होते. मित्रांनो, गणपती बाप्पा फक्त एक मूर्ती नाहीत, ते आपल्या मनाचा एक आरसा आहेत. जेव्हा आपण त्यांना घरी आणतो तेव्हा खरं तर आपण आपल्या मनाला नवा प्रारंभ देत असतो. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, म्हणजे जीवनातील अडथळे दूर करणारे. पण विघ्न बाहेरचे नसतात, तर आपल्या मनातील भीती, नकारात्मक विचार आणि असुरक्षितता असते. जेव्हा आपण आपल्या बाप्पाला विघ्न दूर कर असे म्हणतो, तेव्हा आपण खरं तर स्वतःलाच सांगत असतो की मी माझ्या भीतीवर विजय मिळवेन. यालाच आधुनिक विज्ञानात सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग म्हणतात. जसं आपण गणपती समोर दररोज आरती गातो, तसंच वारंवार केलेलं एक वाक्य, एक प्रार्थना आपल्या मनाला नव्या विश्वाने भरून टाकते आणि मग चमत्कार घडतो. अडथळे कमी होतात, संधी जवळ येतात आणि आपलं मन शांत होतं. एक मुलगा सतत अपयशाला सामोरं जात होता. नोकरी नाही, पैसा नाही, आत्मविश्वास नाही. गणपती बाप्पा घरी आले आणि त्याने रोज एक वाक्य प्रार्थना केली, गणपती बाप्पा माझी भीती दूर कर, माझं मन मजबूत कर. फक्त 10 दिवसात त्याच्या बोलण्यातला एक आत्मविश्वास वाढला. तोच आत्मविश्वास त्याला संधी मिळवून देऊ लागला. बाप्पा त्याच्यासाठी बाहेरून काही जादू घेऊन आले नाहीत, जादू झाली होती त्याच्या मनामध्ये. गणपती बाप्पा हे प्रत्येक घरात येतात, पण खरं महत्वाचं म्हणजे ते आपल्या मनात उतरले का? भीती, नकारात्मकता आणि शंका हेच खरे विघ्न. आज बाप्पाला घरी आणताना मनात एक ठाम संकल्प करा, मी माझ्या भीतीवर विजय मिळवेन. माझं मन माझं सामर्थ्य बनेल. आणि बघा, बाप्पा तुमचं जीवन खऱ्या अर्थाने बदलतील. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर या गणेशोत्सवात रोज बाप्पासमोर एक वाक्य बोला, माझं मन शक्तिशाली आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.